तुम्ही जर आलं लसूण पेस्ट दुकानातून विकत आणत असाल तर ती विकत न आणता घरच्या घरी अशी बऱ्याच दिवस टिकणारी आलं लसूण पेस्ट नक्की बनवून बघा. आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी मी 1 वाटी लसूण सोलून घेतला होता. 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्त लसूण आहे. आता सोललेला लसूण 1 वाटीपेक्षा जास्त असल्यामुळे त्यासाठी 1 वाटी आलं घेतलेलं आहे. आल्याची वरची साल काढून आलं धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे. लसूण आणि आलं एकत्र करायचं, त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करायचं. आता यामध्ये जराही पाणी न टाकता मिक्सरला हे चांगलं फिरवून घ्यायचं. त्यानंतर ते अशा प्रकारे बारीक झालेलं आहे. आलं लसूण बारीक करताना त्यामध्ये पाणी टाकलं तर ती आलं लसूण पेस्ट लवकर खराब होते. तर आता यामध्ये पाणी न टाकता मी अर्धी वाटी तेल ऍड केलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही आलं लसूण जितकं घेता त्यानुसार घ्या. तेल टाकल्यानंतर मिक्सरला आता आलं लसूण चांगलं बारीक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता लगेच आलं लसूण पेस्ट एकदम बारीक झालेली आहे. आता ही जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये 2 चमचे व्हिनेगर ऍड करायचं. पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं. आता आलं लसूण पेस्ट एका बरणीमध्ये ठेवून बरणी फ्रीजमध्ये ठेवायची.